कॅम्प नंबर 4 सुभाष टेकडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील अर्धाकृती पुतळ्याच्या ठिकाणी 9 फुटी उंचीच्या पूर्णाकृती पुतळ्याचे मोठ्या जल्लोषात अनावरण संपन्न झाले। या अनावरण सोहळ्यात तरुणाईमध्ये मोठा उत्साह आणि जल्लोष दिसून आला। परिसरातील नागरिक, माता भगिनी, तरुण वृद्धांनी कार्यक्रमात मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवून आनंद व्यक्त केला। बनते आनंद महाथेरो यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले। भव्य आणि नेत्रदीपक सोहळ्यात सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता। पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यामुळे खऱ्या अर्थाने जयंतीच्या जल्लोषाची सुरुवात झाली असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं। यावेळी महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, आमदार डॉक्टर बालाजी किणीकर, पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष अरुण कांबळे, महासचिव भाई रोकडे, पुतळा स्मारक समितीचे पदाधिकारी तसेच माजी नगरसेवक प्रमोद टाले, राजेश वानखेडे, अंजली साळवे, कविता बागुल, शांताराम निकम, प्रशांत धांडे, विजय तायडे, शैलजा सोनताटे, समाजसेवक संदीप डोंगरे, भीम अनुयायी मोठ्या संख्येने या अनावरण सोहळ्यात सहभागी झाले होते। दर्शक यांचा आणि माझा आनंदाचा दिवस आहे। त्यावेळेसचे मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आमचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब, परंतु मी खास करून या ठिकाणी आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आमचे खासदार कार्यसम्राट डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचे मी खूप 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 आभार मानतो या सर्व जनतेच्या माध्यमातून की पुतळा समितीने आणि सर्व पक्ष या विभागातील नेत्यांनी मागणी केली होती की या लोखंडे हॉलमध्ये की बाबा सुभाष टेकडीवर आपल्या बाबासाहेबांचा पूर्णकृती पुतळा हवा आणि एका महिन्यामध्ये आम्ही सर्वजण जाऊन आमचे नगरसेवक चव्हाण असतील, ताई मालतीताई असेल, सोनकांबळे असतील, जाधव ताई असेल, आमचे शहर संघटक चौधरी साहेब असतील, टाले असतील, आम्ही सर्वांनी विचार केला की नाही आपल्याला या ठिकाणी पूर्णकृती पुतळा आपण देऊया, त्यांची मागणी आपण मान्य करू आणि साहेबांकडे गेल्या गेल्या एका महिन्याच्या आत या ठिकाणी आज या ठिकाणी पूर्णकृतीसाठी 1 करोड रुपये मंजूर करून दिले। 50 लाख महानगरपालिकेचे आणि अंबरनाथला पूर्णकृती पुतळा आमचे छत्रपती शिवाजी महाराज यांचाही आम्हाला एकत्र त्यांनी मागणी आमची मान्य करून त्या ठिकाणी दिली आणि आज हा सुवर्ण दिवस आमच्या सर्वांसाठी आज आमचे भंतीजी डॉक्टर आनंद महाथेरो यांच्या हस्ते आज या ठिकाणी अनावर झाले। 14 एप्रिल जवळ येते, त्या निमित्ताने आम्ही सर्वांनीच या ठिकाणी भंतीच्या हाताने अनावर केलेले शिलान्यासचा आम्ही उद्घाटन लोकार्पण आम्ही करणार आहोत। येणाऱ्या बौद्ध पौर्णिमेमध्ये आमचे नाना बागुल असतील, ताले साहेब असतील, चव्हाण साहेब, आम्ही चौधरी साहेब, आम्ही सर्वजण एकत्र बसून या ठिकाणी मोठी जयंती साजरी करणार आहे आणि त्या ठिकाणी आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आमचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, या आठवले साहेब, कवाडे साहेब आणि गवळी साहेब या ठिकाणी येणार आहेत। आम्ही सर्वांसाठी पुन्हा एकदा एक मोठा या ठिकाणी भव्य असा कार्यक्रम बाबासाहेबांचा पुतळ्याचा आम्ही शिलान्यासासाठी आम्ही करणार आहोत। आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे। असंच सहकार्य तुम्ही द्या हीच विनंती। खरं सांगितलं तर आमदार साहेब ही त्यांची 4थी टर्म आहे आणि 4थ्यांदा ते निवडून आल्यानंतर आमदारांनी काय केलं पाहिजे या दृष्टिकोनातून आज संपूर्ण समाजाला या पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या तमाम ज्या आंबेडकर प्रेमी आहेत, माझ्यासारखा आंबेडकर प्रेमी आहे, त्यांना एक फार मोठं दान आज किणीकर साहेबांनी दिलेलं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही संघर्ष करत होतो, उभा पुतळा झाला पाहिजे, उभा पुतळा झाला, पण त्याला जी सुरुवात करून दिली किणीकरांच्या माध्यमातून असेल किंवा खासदार श्रीकांत शिंदेच्या माध्यमातून असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यांना वर्षानुवर्षे निधी मिळत नाही, एका महिन्याच्या आत त्यांनी निधी उपलब्ध करून दिला। याचं कारण एकमेव आहे की इथला तमाम समाज हा आंबेडकर प्रेमी आहे, आंबेडकर प्रेमी समाज हा बहुजन समाज आहे हे त्यांनी दाखवून दिलं। मी शिंदे साहेबांचे विशेष आभार याच्यासाठी म्हणेल की त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत, आता उपमुख्यमंत्री असतील परंतु त्यांच्या कारकिर्दीत कधीही कुठंही जातीभेद भावात कुठलाही भेद केला नाही। जो गरीब असेल, जो
याची इच्छा त्याला त्यांनी दिलेला आहे आणि त्यांचे विशेष आभार मी यासाठी मानू इच्छितो. धन्यवाद. NTV न्यूज मराठी, ठाणे, उल्हासनगर.